सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात असाल अशी आशा व्यक्त करून आजचा एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासमोर आली आहे. खरंच खूप सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे. या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे. स्वामींची भक्ती कशी करावी, स्वामींना काय हवं असतं आणि काय नको असतं हेच आपल्याला कळत नाही. ज्यांना स्वामींना काय पाहिजे हे कळतं ना, त्यांच्याकडे अनुभवाच्या खाणी असतात. स्वामींना तुमचं काहीच नको. स्वामींना फक्त तुम्ही किती विश्वासाने, किती श्रद्धेने सेवा करता हे खूप महत्त्वाचं आहे. स्वामी हे कधीच बघत नाही की तुम्ही किती सेवा केली, पण स्वामी हे नक्की बघतात की तुम्ही किती अंतःकरणापासून सेवा केली. तुम्ही एक माळ करत असाल पण ती खूप श्रद्धेने आणि खूप विश्वासाने करत असाल ना, तर ती 11 माळीच्या बरोबर माळ असते. श्री स्वामी समर्थ या मंत्रातच खूप ताकद आहे, खूप सामर्थ्य आहे. हा मंत्र उच्चारल्याबरोबर मनाला एक सुख शांती मिळत असते. ज्याचंही मन अशांत आहे त्याने जरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर मन शांत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि किती श्रद्धेने भावाने सेवा केली तर ती महाराजांपर्यंत लवकर पोचते हे खरं आहे. आणि खूप जण म्हणतात की आम्हाला अनुभव येत नाही, आम्ही खूप सेवा केल्या, खूप काही केलं, पण आतापर्यंत एकही अनुभव आला नाही. पण तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. तुम्ही किती भावनेने, किती श्रद्धेने स्वामींची सेवा केली. तुम्ही जर खरंच खूप श्रद्धेने आणि भावाने सेवा केली असेल ना, तर असा एकही भक्त नाही की त्याला स्वामींनी अनुभव दिला नाही. प्रत्यक्षात कितीतरी भक्तांसाठी स्वामी आले आहेत. त्यांच्या मदतीला कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये स्वामी येत असतात. आजच्या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात. आणि ज्यांना कोणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे. आणि ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. आज मी माझा अनुभव स्वामींना स्मरून सांगत आहे. मी जे काही सांगत आहे त्यातील एकही शब्द खोटा नाही. मी जे काही सांगणार ते सर्व काही सत्य घटना सांगणार आहे. मला स्वामी सेवा काय कधीही माहीत नव्हतं. स्वामी कसे दिसतात कधी बघितलेलं नव्हतं. स्वामींची कशी सेवा करावी हे पण मला माहीत नव्हतं. पण काय झालं ना की माझी मुलगी ही डिलेवरीसाठी होती. तिला 5वा मंथ चालू होता, प्रेग्नेन्सी राहिली होती. त्यावेळेस असं वाटलं की बाळ चांगलं व्हावं, हुशार व्हावं, त्यासाठी काहीतरी बाल संस्कार केले पाहिजे, गर्भावरती संस्कार झाले पाहिजे, बाळ छान होईल म्हणून मी काहीतरी करावं या हेतूने माझी मैत्रीण मला सांगत होती की केंद्रामध्ये खूप छान सेवा केल्या जातात आणि गर्भावरती ही सेवा दिल्या जातात. तू माझ्यासोबत त्या दादांच्या घरी चाल. तिने मला खूप आग्रह केला. त्या आग्रहास्तव मी तिच्यासोबत गेली आणि ते दादा मला बोलले की तुम्ही तिला हनुमान चालीसा, त्याबरोबर गणपती अथर्वशीर्ष ह्या सेवा करायला लावा. आणि ताई, तिला मुलगाच होणार आहे आणि तो बुद्धीने खूप हुशार होणार आहे आणि हनुमानासारखा बलवान, शक्तिशाली आणि खूप चंचल असणार आहे. ते दादा असे बोलले. मला त्यांच्यावरती विश्वास नव्हता. हे असं का बरं सांगताय, मला काही माहीत नाही. पण मी मुलीला सांगितलं की तू गर्भावरती ही सेवा कर. मुलीने ही सेवा केली आणि मुलीची डिलेवरी झाली. डिलेवरी झाल्यानंतर खरंच तिला मुलगा झाला आणि तो मुलगा खरंच त्यांच्या शब्दाप्रमाणे खूप हुशार आणि चंचलही
झाला, बलवानही झाला, खूप छान झाला. त्यावेळेस मला असे वाटले की ते जर अगोदरच हे सांगू शकतात तर माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहे त्या पण त्या दूर करू शकतात. मी ही सेवा करावी अशी मनामध्ये भावना तयार झाली. त्यानंतर मी दिंडोरी येथे गेली. तिथे मी माझे प्रश्न मांडले आणि सेवा घेऊन आले. माझ्या अंगामध्ये खूप त्रास व्हायचा. मला खूप म्हणजे खूप उठायला देखील त्रास होत होता. पाय खूप दुखायचे, सांधेवात होता, खूप त्रास व्हायचा. मी स्वामींची सेवा सुरू केली. त्यांनी मला पंचमहायज्ञे रोज करायला सांगितलं. त्याचबरोबर रुद्र किंवा शिवमयी म्हणून अभिषेक करून ते तीर्थ घ्यायला लावले. त्याबरोबर तारक मंत्र, 3 अध्याय, 11 माळी, स्वामींचा जप अशा सेवा मला देण्यात आल्या होत्या. त्या मी सेवा करत होती. असेच दिवस चालले होते. एके दिवशी काय झालं ना की आमच्या जवळच्याच एके आजी वारल्या. ते आजी वारल्यानंतर माझे जाऊ, दीर सर्वजण त्यांच्या अंत्यविधीसाठी जाण्यासाठी निघले. आमच्या घरी कोणीच नव्हतं. सासूंनाही जाणं शक्य नव्हतं. आता घरातले होते, मला जाणं भागच होतं. पण माझे पाय इतके दुखत होते ना की मी थोडंसुद्धा चालू शकत नव्हती. काय करावं काही कळेना. पण जाणं तर खूपच गरजेचं होतं, कारण घरातीलच ती व्यक्ती होती. मी अशीच गेली. तिकडे गेल्यानंतर मी जिथे अंत्यविधी होता ना तिथे असे घराच्या समोर मी तिथे बसले होतो. सर्व जिथे जागा भेटत तिथे कोणीही बसत होतं. मी एका घरासमोर बसली आणि काय आश्चर्य, मी जिथे बसली त्या घराच्या आतमध्ये मी जेव्हा बघितलं तेव्हा माझ्यासमोर प्रत्यक्षात स्वामी माऊली बसलेली होती. मला स्वामी तिथे प्रत्यक्षात दिसत होते. त्यावेळेस मला कुठून ताकद आली मलाही कळलं नाही. अक्षरशः मी थोडंसुद्धा चालू न शकणारी बाई 2 किलोमीटर अंतर चालली. कशी चालले हे कळालं नाही, पण ती शक्ती फक्त स्वामींनी मला दिली हे असं मला वाटलं. त्याचबरोबर असंच काय झालं की आम्हाला दहाव्याला जायचं होतं. त्यावेळेस मी काय केलं की आमच्या घरी तुळशीचे खूप रोपे आली होती. ते रोपं मोठी झाली, त्याच्या खूप साऱ्या काड्या जमल्या होत्या. या काड्यांचं काय करावं, ते जाळू नये, फेकू नये असे म्हणतात. म्हणून मी मिस्टरांना बोलले की आपल्याला हे आता जायचंच आहे, नदीवरती जायचं आहे. मला नदीची ओटी भरायची आहे आणि हे काड्या देखील आपण विसर्जन करूया. मी बोलल्यानंतर मिस्टरही ठीक आहे, आपण भेट देऊ आणि त्या काड्या विसर्जन करू असे बोलले. आणि आम्ही जाण्यासाठी निघालो. काड्यांची गोणी घेऊनही गेलो. आम्ही ते दहाव्याच्या ठिकाणी भेट दिली आणि म्हटलं चला आता विसर्जन करूया. एका टपरीमध्ये आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो. तिथे चहा वगैरे घेतला. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला येथे या काड्या विसर्जन करायचे आहे. त्यावेळेस तो टपरीवाला बोलला, ताई तुम्ही हे काड्या विसर्जन करायला चालला आहात, पाणी खूप मध्ये आहे आणि अचानक पाणी येऊ शकतं, वरून धरणामध्ये पाणी सोडू शकतात. त्यावेळेस तुम्ही काय करताल, पण अगोदर अलाराम वाजतो असा तो बोलला. त्यावेळेस मनामध्ये खूप भीती वाटत होती, पण आम्ही गेलो. पाणी खरंच खूप मध्ये खोल होतं. आम्ही दोघेजण गोणी पकडून चाललो होतो. आतमध्ये जात होतो. मनात माझ्या खूप भीती वाटत होती. आता यांनी सांगितलं की पाणी येईल, खरंच जर पाणी आलं तर आम्ही दोघंही येथेच मरून जाऊ अशी मनात खूप भीती वाटत होती. खूप म्हणजे खूप मी घाबरली होती. सारखं मनात तेच विचार होते आणि पाऊल पुढे पडत होते. त्याच वेळेस काय झालं की मी जेव्हा पाण्याच्या ठिकाणी गेले तिथे गेल्यानंतर मी माझी चप्पल काढली आणि चप्पल काढल्यानंतर मी असे पुढे वळाली, पाण्याकडे वळाली आणि इकडे बघायचं तर मला प्रत्यक्षात स्वामींचा खूप मोठा फोटो तिथे दिसला. तो फोटो बघितल्यानंतर माझ्या अंगावरती खूप सारा काटा आला, कारण स्वामींची एवढी मोठी प्रतिमा इथे कशी आली, कारण तिथे पाणीही नव्हतं.
इथे वाहून आली की कोणी टाकली, अचानक कसं काय आली आणि अचानक दिसू लागली. आणि ही फोटो छोटा नसून तो खूप मोठा, ज्या मठामध्ये जसा मोठा फोटो असतो त्याचप्रमाणे तो फोटो होता. मला ते बघून खूप वाटलं की स्वामी, खरंच तुम्ही जे म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती तुम्ही वारंवार मला देतात आणि आजही ती दिली. तुम्ही प्रत्यक्षात माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला घाबरण्याचे, भीती वाटण्याचे काही कारण नाही. तुम्ही तुमच्या भक्तांना काही एक होऊ देणार नाही, हे तुम्ही मला दाखवून दिलं. मी तिथेच स्वामींचा मुजरा केला, नतमस्तक झाली, स्वामींची खूप आभार मानले. त्यानंतर माझ्या मनात थोडी देखील भीती राहिली नाही. स्वामींच्या त्या एका फोटोने, म्हणजे एका झलकेने स्वामी तिथे आहे म्हणजे मला घाबरण्याचे काही एक कारण नाही, हे स्वामींनी मला दाखवून दिले. मला मनामध्ये खूप छान वाटलं आणि भीतीही नाहीशी झाली. मिस्टरांनाही बोलले, बघा स्वामी आपल्या सोबत कायम आहे. मिस्टरही बोलले, हो बघ ना ग, कसं आला असेल, आम्ही याचा खूप विचार केला, पण नाही, ते प्रत्यक्षात स्वामी आईस आलेले होते. त्यानंतर आम्ही काड्या विसर्जन करून घरी आलो. असेच आमचे जीवन खूप छान स्वामी कृपेने झाले. जो काही त्रास होता तो फार कमी झाला आहे. आता थोडासा त्रास आहे, पण सेवा चालू आहे. शिवमहिम रोज घेते, त्याचं तीर्थही घेते, तारक मंत्र 3 अध्याय 11 माळी आणि जे ग्राम अभियान आहे ते देखील मी करते. जे कोणी दुःखित पीडित लोक भेटतात त्यांना मी स्वामींचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करत असते. अशी माझी छोटीशी तोडकी मोडकी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते. पण मी खूप काही करत नाही, थोडंच करते, पण खूप श्रद्धेने आणि विश्वासाने करते. त्यामुळेच माझी ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचते असे मला वाटते. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे. स्वामींनी प्रत्यक्षात कशा प्रकारे दाखवून दिलं की मी तुझ्या सोबत आहे म्हणून. असे स्वामी प्रत्येक भक्ताची काळजी घेतात आणि त्यांनी जे जे आश्वासन, वचन दिले आहे त्याचे पालन ते काटेकोरपणे करतात. आपल्याला फक्त विश्वासाने आणि श्रद्धेने सेवा करायची आहे, बाकी सर्व स्वामींवरती सोडून द्यायचं. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.